प्रभातीचे रंग. लेखक विजयकुमार तथा नंदू गुरव. निवेदन मधुरा पुजारी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. पंडित काणे बुवा, पंडित सुधाकर बुवा, उस्ताद रसूल खा, विदुषी हिराबाई बडोदेकर, विदुषी सरस्वतीबाई राणे, पंडित भीमसेन जोशी, पंडित विनायक बुवा पटवर्धन, भारती वैशंपायन. रसिक हो, कलावंतांची ही मांदियाळी अजून खूप मोठी आहे. जगभरात नावाजलेल्या या कलावंतांचं आणि संगीत नगरी मिरजेचं एक सुरेल नातं आहे आणि ते जुळलं आहे अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवामुळं. नवरात्र हा देवी दुर्गेच्या पूजेचा उत्सव. संगीत नगरी मिरजेतील ब्राह्मणपुरीतलं अंबाबाई हे प्राचीन मंदिर. या नवरात्रीत अंबाबाई मंदिराचा परिसर गजबजून जातो. भक्तांची गर्दी उसळते. एकीकडं या देवी भक्तांचा उत्सव, तेव्हा तिथंच रसिकांचा संगीत महोत्सव रंगून जातो. दिग्गज कलावंतांच्या कलांनी सजणारा अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मिरजेत कालपासून 22 सप्टेंबरपासून सुरू झालाय. महोत्सवाचं हे 71वं वर्ष आहे. भारतभरातील नामवंत कलावंतांना या नवरात्र महोत्सवाची प्रतीक्षा लागून राहिली असते. अंबाबाईच्या चरणी संगीत आणि कलेची सेवा द्यायला हे कलावंत धन्यता मानतात. भारतभरातून येणाऱ्या अशा कलावंतांमुळं नावलौकिक प्राप्त झालेला हा मिरजेचा नवरात्र संगीत महोत्सव यंदाही तितक्याच तोलामोलाचा होत आहे. दिग्गज कलावंतांच्या कलांनी तो सजणार आहे. गेल्या काही वर्षापासून या महोत्सवाच्या निमित्तानं पुरस्कारही देण्यात येतात. यंदा जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि त्यांच्या सौभाग्यवती शरदिनी काकडे यांच्या हस्ते संगीतकार राम कदम पुरस्कार प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे आणि संगीत संयोजक विवेक परांजपे यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय युवा तबलावादक संजीवनी हसबनीस यांना विख्यात तबलावादक डॉक्टर अबन मेस्त्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. या गोष्टी आनंददायी आहेत. यंदाची मेजवानीही खास आहे. संजीवनी हसबनीस यांचं एकल तबलावादन पंडित ऋषिकेश बोडस, सायली तळवळकर, अनिरुद्ध एटल, आदित्य मोडक, शर्वरी वैद्य, अमित द्रविड, मीता पंडित, कलापिनी जोशी अशा नामवंत कलाकारांचं शास्त्रीय गायन, सचिन जगताप आणि सोहम जगताप यांची बासरी आणि संतूर जुगलबंदी, दुर्गा शर्मा यांचं व्हायोलिन वादन, फारुख लतीफ खान यांचं सारंगी वादन, गरिमा आणि रिधिमा यांचं सतार वादन, दिशा दैस यांचं कथ्थक नृत्य, हे सगळं ऐकत राहावं, बघत राहावं असं आहे. भक्ती आणि संगीताचा सुरेल मिलाप साधणारा हा संगीत महोत्सव संगीत नगरी मिरजेच्या नावलौकिकाला साजेसा आहे. असंख्य अडचणीतूनही हा महोत्सव सुरेल करणाऱ्या महोत्सवाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं या निमित्तानं अभिनंदन आणि रसिकांकडून सुरेल धन्यवाद. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु
तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। साप तयार केलाय, गणपती तयार केलाय आणि आता विमान तयार करणं काय अवघड आहे? सोप्पं आहे. मुलं हसत हसत खुणावत सांगत होती. खुणावत होती म्हणजे त्यांना आवाज नव्हताच. निसर्गानं तो हिरावून घेतला होता. पण निसर्ग जेव्हा एखाद्याला एखादा अवयव देत नसेल, त्यात त्रुटी असेल, तर इतर गोष्टींना, इतर अवयवांना दुप्पट ताकद देत असेल का? सर्वसामान्य माणसांपेक्षा जरा जास्त स्वाभिमान देत असेल का? स्वावलंबी जगायची उमेद निसर्गच त्यांच्या मनात रुजवत असेल का? कारण ज्यांना आवाज नाही अशी मूकबधीर मुलं आता नुसती हातानं खुणावत नव्हती, तर ती आधुनिक तंत्राची भाषा बोलत होती. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानानं झपाटून गेली होती. हे ज्ञान आपल्या मेंदूत साठवत होती, आपला आवाज शोधत होती. निमित्त होतं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या AI कार्यशाळेचं. जिल्हाधिकारी कार्यालय आणि वर्शिप अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मिरजेतल्या रा.वी. भिडे शाळेत ही अफलातून कार्यशाळा पार पडली. ती इतकी हसत खेळत आणि प्रयोग करत करत झाली की शाळेचा सारा नूरच बदलून गेला. मूकबधीर शाळेच्या माध्यमातून अशा मुलांसाठी AI आणि रोबोटिक्सचं प्रशिक्षण देणारा हा बहुधा राज्यातील पहिलाच प्रकल्प. पण तो इतका यशस्वी झाला की आता तो राज्यातल्या मूकबधीर शाळांमधून चालवला जाईल. आणि ही गोष्ट सांगलीसाठी अभिमानाची आहे. इयत्ता 5वी ते 8वीतील 72 मुलं इथं अत्याधुनिक तंत्रशिक्षण घेत आहेत. आणि त्यांच्यात जो बदल झाला आहे तो केवळ अविश्वसनीय आहे. ही तीच मुलं की जी आपल्याला बोलता येत नाही म्हणून आपल्याच विश्वात अडकून पडली होती. ही तीच मुलं जी आपलं स्वतःचं जग शोधत होती. या कार्यशाळेनं त्यांना त्यांच्या जगाचा शोध लागला. प्रसन्न पाटील, परशुराम तेलसंग, आदिनाथ खोत, श्रवण शिंदे, सोनम पाटील, प्राची माळी, आकांक्षा काटे, प्रिया हिंगमिरे या मुलांनी या कार्यशाळेतच आपल्या बुद्धीची चमक दाखवली. ती पाहून दुभाषक म्हणून काम करणारे त्यांचे शिक्षक संदीप गवळी, महेश पुरी, स्वप्नील आवटी, श्वेता पाटील, शशीप्रिया पंडित आणि तंत्रशिक्षण देणाऱ्या अभयराज मुळे, ओंकार सिंग, परमवीर मोरे या सगळ्यांची छाती अभिमानानं भरून आली. या कार्यशाळेसाठी फक्त श्रवणक्षम विद्यार्थ्यांसाठीचा भारतातला पहिलाच अभ्यासक्रम डिझाईन केला गेला. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सांकेतिक भाषांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात आलं. हे तंत्र अशा मुलांसाठी संवादाचं, उत्पादनाचं साधन होणार असल्याचं दिनेश कदम यांनी सांगितलं. तर मुलांनी या तंत्राच्या मदतीनं आत्ताच साप, गणपती, स्टिकर्स, खेळणी आणि इतर बऱ्याच गोष्टी तयार केल्यात. ती रोबोसोबत खेळायला लागलीयत असं या शाळेचे उपमुख्याध्यापक दिनेश गडीवार यांनी सांगितलं. दिव्यांगत्व म्हणजे अपूर्णता नाही आणि या कारणामुळे कोणीही मागं राहू नये. अशा मुलांचा भविष्यकाळ चांगला होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स या क्षेत्राची कवाडं उघडेल. या विद्यार्थ्यांना डिजिटल जगात आत्मविश्वासानं वावरण्याची, भविष्यात नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करणारा ठरेल. या प्रशिक्षणाच्या निमित्तानं राज्यात होणाऱ्या एका परिवर्तनाची सुरुवात सांगलीतून होतीये. ही गोष्ट आनंदाची, अभिमानाची आहे. आणि हीच भावना सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केली. नमस्कार श्रोते हो. आपल्या दिव्यांग मुलांमध्ये खूप कला व क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर ते स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात. आपण फक्त त्यांना सहानुभूती न दाखवता प्रत्यक्षात संधी दिली तरी मुलं आत्मनिर्भर होऊन स्वतःलाही प्रेरणा देतील आणि इतरांनाही प्रेरणा देतील. चला तर मग
आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या उद्योजकतेला हातभार लावूयात. आवाज नसणाऱ्या मुलांना ग्लोबल तंत्राचा आवाज देण्यासाठी धडपडणाऱ्या जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना सलामच, पण हा आवाज शोधणाऱ्या, सापडल्यावर त्याची किंमत ओळखणाऱ्या मुलांनाही दिल से सलाम. मनाच्या मंदिरिया जागवूया चेतना. अर्थ लाभो जीवनाला, अर्थ लाभो जीवनाला, हीच आमुची प्रार्थना. चेतना माझ्यातही, याच्यातही त्याच्यातही. चेतना माझ्यातही, याच्यातही त्याच्यातही. पृथ्वी जल आकाशन, पृथ्वी जल आकाशन. वायुतही तेजातही, विश्वव्यापी या स्वरूपा, नित्य माझी वंदना. ही गोष्ट आहे एका नदीची, जी नदी भूमीच्या उदरात हरवून गेली होती, जी नदी जिगरबाज माणसांनी पुन्हा शोधली, तिला पुन्हा जिवंत केलं आणि वाहतीही केलं. ही गोष्ट आहे एका नदीची, जिनं आपल्या पाण्यानं अवघी सृष्टी हिरवीगार केलीच, पण दुष्काळी माणसांच्या जिंदगीतही हिरवेपण आणलं. ही गोष्ट आहे अग्रणीची, अग्रणीच्या शोधाची. मराठीतला एक चित्रपट आहे ज्यामध्ये विहीर चोरीला गेली हे आपण पाहिलंय. त्या चित्रपटातील काही गोष्टींवर आपण हसलोही आहे, पण नदीही चोरीला जाऊ शकते हे मात्र कधी कल्पनेतही आलं नव्हतं. प्रत्यक्षात मात्र आम्हाला हे पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं, असं सांगणाऱ्या डॉक्टर वैशाली वाघमोडे शेंडगे यांच्यासारख्या स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांपासून ते अगदी राजेंद्रसिंह राणा यांच्यापर्यंत अनेकांच्या आयुष्यात अग्रणीची गोष्ट अभिमानाची आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि कवठे महांकाळ या तालुक्यात वाहणारी ही अग्रणी नदी नकाशावर असली तरी अनेक वर्ष अतिक्रमणांमुळं तिचं अस्तित्वच नाहीसं झालं होतं. उगमाजवळच्या काही गावात तर नदीच्या पात्रावर शेती सुरू झाली होती. जणू नदी हरवूनच गेली होती. तिचा शोध घेऊन ती पुन्हा वाहती करावी असा संकल्प तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी केला आणि सुरू झाला एका नदीच्या पुनर्जीवनाचा प्रवास. वर्ष होतं 2015. 20 जून 2015ला अगस्तीनगर गावाजवळील तामखडी इथं नदीच्या उगमाचा शोध लागला. अगस्ती ऋषींच्या मंदिराजवळ शेतकऱ्यांचा सुरुवातीचा विरोध कमी होत गेला. उगमापासून विजापूर हायवेपर्यंत 1 किलोमीटर अंतरावर 20 फूट रुंद आणि 7 फूट खोल असा नदीचा पट्टा तयार करण्यात आला आणि तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांसह सारी महसूल यंत्रणा कामाला लागली. जखीणवाडी ते जाधववाडी, बलवडी ते गायकवाड मळा काम पुढं पुढं सरकत राहिलं. नदी कुठं रुंद तर कुठं अरुंद होत होती, कुठं खोल तर कुठं सपाट जाणवत होती. लोकांचा सहभाग वाढत होता. स्वयंसेवी संस्था मदतीला होत्याच. अग्रणी नदीवर सुरुवातीला 200 फुटांच्या अंतरावर मातीचे बंधारे बांधण्यात आले. दोन्ही काठांवर वृक्षारोपण करण्यात आलं.
अगस्तीनगर, जकीणवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, बलवडी, बेनापूर करंजे गावं पार बदलून गेली. आत्ता सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि अग्रणी नदी अक्षरशः दुथडी भरून वाहू लागली. ज्या लोकांनी कधी भरलेला ओढाही पाहिला नव्हता तेच लोक भरलेली नदी बघत होते. श्रोते हो, आज अग्रणी नदीमुळं 3 तालुक्यांचा काठ हिरवागार झालाय. विहिरी, बोअरचा पाण्याचा साठा भरलाय. ढेकळाची शेती सुजलाम सुफलाम झालीय. झुळझुळे नदी ही बाई, झुळझुळे नदी ही बाई, देहलतेला शीतल करून, देहलतेला शीतल करून, आनंदाने गाई. झुळझुळे नदी ही बाई, झुळझुळे नदी ही बाई. पानफुलांनी तरुवर फुलती, पाण्यावरती तरंग झुलती. पानफुलांनी तरुवर फुलती, पाण्यावरती तरंग झुलती. सुरेल मुरली नादे घुमते, नादे घुमते ती आंब्याची बाई. झुळझुळे नदी ही बाई, झुळझुळे नदी ही बाई. सुखात काग कुपते काही, श्याम सावळा भेटत नाही. चल ग. सुखात काग कुपते काही, श्याम सावळा भेटत नाही. राधे धोका खेळती गोपी, खेळती गोपी, कळत कसे ग नाही. झुळझुळे नदी ही बाई, झुळझुळे नदी ही बाई. आपण ऐकत आहात प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. बांधिता आलो पूजा तुझमी आजवरी रोज, तरी न उमगशी अजून कसे तू भक्ताचे काज. गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिले, सांग सुंदरी फुकट का सगळे गेले. श्रोते हो, प्र के यात्रे यांची प्रेमाचा गुलकंद ही कविता तुम्हाला आठवतीये का? दिल का मामला गुलकंदापर्यंत गेला की हे असंच होतं. शेवटी दिल ते दिल कधी जुळणार कधी तुटणार, कधी त्याला अटॅक येणार कधी त्यात कळ येणार. दोस्त हो, रोमॅन्टिकपणात हा दिलाचा मामला ठीक, पण तब्येतीत नो, अजिबात योग्य नाही. दिलाची, आपल्या हृदयाची काळजी तर घ्यायलाच हवी. आपल्यालाही दिल आहे आणि त्यालाही कधी कधी तपासणीची गरज आहे हे तुमच्या लक्षात येतं का? नसेल तर ती आठवण करून देण्यासाठी असतो 29 सप्टेंबर रोजीचा जागतिक हृदय दिन. आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपलं दुसरं हृदय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हृदय म्हणजे शरीरातला एक पंप. हा पंप रक्ताला पुढं पुढं ढकलत राहतो आणि त्यामुळं रक्त शरीरात धमण्या, नीला या वाहिन्यांमधून गोल गोल फिरत राहतं. ते एका ठिकाणी साचून राहत नाही. पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो. हो, खरंय, आपल्या पोटरीचे स्नायू हे आपलं दुसरं हृदय आहे. हृदयाचं काम काय तर रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहतं ठेवणं. यालाच रक्ताभिसरण म्हणतात. रक्त असं गोल गोल सतत वाहत ठेवणं जरुरीचं आहे आणि तसं नाही झालं आणि रक्त एकाच ठिकाणी साचून राहिलं तर शरीरातल्या अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात.
एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळं पायाच्या पोटऱ्या दुखतात, सूज येते. अशा प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फुफ्फुसात जाऊन फसू शकतात आणि ज्यामुळं जीवाला धोका होऊ शकतो. जर पोटरीतल्या झडपा कोणत्याही कारणानं खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहतं, पाय जड होतात, थकवा, पाय ठसठसणं, घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येऊन दुखणं, खाज येणं, चामडीचा रंग बदलणं, पायात बरी न होणारी जखम होणं असे त्रास होऊ शकतात. त्यासाठीच मंडळी चालत राहा, शक्य असल्यास धावत राहा, निरोगी राहा. मंडळी, जागतिक हृदय दिनानिमित्त ज्येष्ठ छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके यांनी दिलेली ही माहिती महत्त्वाची आहे. श्रोतेहो, आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं आहे. हल्ली कोणत्याही वयाच्या कुठल्याही व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅक टाळायचा असेल तर आहाराच्या सवयी बदलायला हव्यात. आहारात अतिरिक्त चरबी नको, तेलकट, तुपकट, मेवा मिठाई, बाहेरचं खाणं या गोष्टी टाळाव्यात. नियमित व्यायाम करावा. दररोज किमान अर्धा तास चालणे, त्याबरोबर शरीराच्या सर्व सांध्यांना आणि स्नायूंना व्यायाम होईल अशा हालचाली करणं, बैठी जीवनशैली टाळणं आणि अर्थात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताणतणाव रहित जीवन जगणं महत्त्वाचं असतं. तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा. मधुमेह असेल तर साखर नियंत्रणात ठेवा. रक्तातलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा आणि आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्नशील राहा. हृदयविकारापासून दूर राहा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. संत तुकाराम म्हणतात, वृक्ष, वेली, वनात राहणारे पशु आणि सुस्वर कंठानं गाणारे पक्षी हे आमचे सखे सोयरे आहेत. त्यांच्याबरोबरचा एकांतातला सहवास मला आवडतो. इतर कुणी सांसारिक लोक संपर्कात येत नाहीत. त्यामुळं आपल्याला कुणी बरं वाईट म्हणत नाही. म्हणून कुठलेच गुणदोष अंगाला चिकटत नाहीत. निसर्गाच्या सानिध्यात जावं, शांत बसावं. वर आकाशाचा मंडप आहे, खाली पृथ्वी हेच आसन आहे. अशा ठिकाणी मन रमतं. आनंदाच्या लहरीत ते बहरून मोहरून जातं. पाणी पिण्यासाठी एक कमंडलू आणि शरीराच्या औपचारिक गरजांसाठी गोधडी एवढंच पुरे. एखादं फळ, मूळ काही मिळतं ते खावं, पण मनाला भोजन आहे ते हरिकथा कथनाचं. त्याचा विविध अंगांनी विस्तार करून त्यांचं विविध रुचींनी मी सेवन करतो. तिथं आपला आपल्या मनाशी संवाद होतो.
आपलाच आपल्याशी वादविवाद होतो. ज्यांनी तुकोबांचे हे विचार आपल्या आयुष्यात आणले त्यांचं भलं झालं. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर गावात अशीच एक निसर्ग चळवळ, झाड लावायची संकल्पना मूळ धरतीये. ती अफलातून आहे, म्हणूनच तिला बळ दिलं पाहिजे. झाडं लावा, झाडं जगवा ही घोषणा आपण तशी म्हटलं तर अगदी गुळगुळीत करून टाकलीये. हे असं असताना दुसऱ्या बाजूला काही निसर्गवेडी माणसं निसर्ग जपायचा ध्यास घेऊन धडपडताना दिसतात. तडसर गावचे माजी उपसरपंच सूरज पवार आणि त्यांचे सहकारी असेच. त्यांनी गावात एक अनोखा उपक्रम सुरू केलाय. निसर्गाची बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाची आत्ता सुरुवात असली तरी अजून काही महिन्यांनी, काही वर्षांनी त्याचं डेरेदार रूप आपल्याला दिसेल. पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ एक झाड लावायची मोहीम सुरू केली आहे. मयत व्यक्तींच्या कुटुंबियांना एक झाड द्यायचं, ते त्यांच्या घरासमोर लावायचं आणि ते जपायची जबाबदारी पण त्यांना द्यायची, अशी ही मोहीम. या मोहिमेचं जोरदार स्वागत होतंय. बलवडी येथील क्रांती स्मृती वनामध्ये निसर्गप्रेमी संपतराव पवार यांनी व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्ष लागवड केली आहे. निसर्गप्रेमी डॉक्टर नितीन नायक यांनीही त्यांच्या परिसरात मित्रांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावानं झाडं लावली आहेत. यानंतर या अनोख्या उपक्रमानं तडसर गावाचं कौतुक होतंय. गावातील तरुणाईला आणि समाजाला विधायक दिशा मिळालीय. तडसर गावामध्ये मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ एक झाड लावलं जाईल. ते झाड, ते कुटुंब त्याला सांभाळेल, मोठं करेल. यातून पर्यावरणाचं रक्षण होईलच, पण गेलेल्या आपल्या माणसांच्या आठवणी या झाडाच्या रूपानं वर्षानुवर्ष या घरावर सावली देत राहतील, घराला बळ देत राहतील. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कुमंडलू देह उपचारा, कंथा कुमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा. करोनी प्रकार सेवो रुची, करोनी प्रकार सेवो रुची, करोनी प्रकार सेवो रुची, तुका म्हणे होय मनासी संवाद, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवी
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग. लेखक विजयकुमार तथा नंदू उरव. निवेदन मधुरा पुजारी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर.